दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 57.70% मतदान झाले। दिल्लीतल्या 70 विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडले। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा भाग असलेले 5 पक्ष दिल्लीत एकमेकांविरोधात उभे ठाकले। यापैकी सर्व 70 जागांवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आमने सामने आहेत। भाजपने 68 जागांवर उमेदवार उभे केलेत, तर मित्र पक्षांना 2 जागा दिल्या आहेत। जेडीयूने बोराडीमधून तर एलजेपीने देवलिया मतदारसंघातून आपला उमेदवार हा निवडणुकीच्या मैदानात उतरवलाय। राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्या ठिकाणी 30 जागा लढवतोय, तर शिंदेंच्या शिवसेनेने सर्व जागांवर भाजपला पाठिंबा दिलाय। मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी बहुमताचा आकडा गाठला होता, त्यामुळे यावेळच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल। 8 फेब्रुवारीला दिल्लीचा निकाल जाहीर होणार आहे। हा निकाल नेमका काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी मौलेना, तसेच सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या सर्व दिग्गज नेत्यांनी दिल्लीमध्ये आज मतदानाचा हक्क बजावला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी थेट राजधानी दिल्लीमधून प्रशांत वाघे आपल्यासोबत जोडलाय। प्रशांत, खरं तर संपूर्ण देशाचं लक्ष या राजधानी दिल्लीमधल्या निवडणुकीकडे लागलंय। तिरंगी लढत असलेल्या या मतदारसंघामध्ये विचित्र अशा संपूर्ण मतदारसंघात तिरंगी लढती सुद्धा पाहायला मिळाल्या आहेत। काय सध्या मतदानाची टक्केवारी? बरोबर, कारण 5 वाजेपर्यंत राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी 57% एवढं मतदान झालेलं आहे। साधारण 50%च्या पुढे दिल्ली विधानसभेसाठी मतदान होईल हे अपेक्षित होतं, मात्र अपेक्षेपेक्षा 7% मतदान हे पुढे झालेलं आहे। त्याच्यामुळे हे 7% मतदान कुणासाठी मदतीचं ठरतं किंवा कुणाच्या पथ्यावर पडतं हे येत्या 8 तारखेला कळणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडलं। आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत बहुतांश मतदारसंघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। शिवसेना, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने सर्व जागांवर भाजप आणि एनडीएला पाठिंबा दिला। मात्र लोकसभा निवडणुकीत दिल्ली लोकसभेमधल्या ज्या 7ही जागा होत्या त्या 7 जागा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्र लढवल्या होत्या। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांनीही वेगवेगळ्या वाटा धरल्या। केवळ वाटा धरल्या नव्हे तर राहुल गांधींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आणि अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर गंभीर आणि कठोर आणि आरोप केलेले टीका केली होती। या पार्श्वभूमीवर ही तिरंगी लढत कुणासाठी फायद्याची ठरते ही 8 तारखेला कळणार आहे। इथला नवी दिल्ली मतदारसंघ असेल किंवा कालकाजी मतदारसंघ असेल, हा अत्यंत हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून आपण बघितला होता। नवी दिल्लीमध्ये एक माजी मुख्यमंत्री आणि 2 माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र अशी लढत आपण बघितली होती। आम आदमी पक्षाकडनं स्वतः अरविंद केजरीवाल, तर भाजपकडनं प्रवेशसिंह वर्मा आणि काँग्रेसकडून प्रशांत, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये। अरविंद केजरीवाल आपला बालेकिल्ला अबाधित ठेवतात की भाजप केजरीवालांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। दिल्लीच्या निवडणुका झाल्यात, आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। तुम्ही प्रचाराला तिकडे गेला होता, निकालाची मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की जे भाजप